तुम्ही काय सल्ला द्याल? आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना काय सल्ला द्याल? पालकांना मी सांगणार, 100 प्रश्न विचारायचा नाही, मिठी मारून झोपा. त्यांना जेव्हा जेव्हा बोलायचं इच्छा असेल तेव्हा त्यांना आपल्या मनातली विचार आणि भावना व्यक्त करू द्या. जर तुमची मुलं गप्प झाले आणि अजिबात बोलत नसेल तर काउन्सिलर साठी शोधणं आणि जवळच्या काउन्सिलरकडे जाणं अगदी गरजेचं आहे. तुम्ही पालक आहात आणि काउन्सिलर नाही. आजूबाजूचे जे आहेत लोक, नेबर्स, ते पण असिस्टंट पोलीस ऑफिसर्स होतात. त्यांना सांगायचं नॉर्मल बिहेवियर करा आणि त्यांना जाऊन 100 लोक जाऊन भेटणं, काय झालं हे सगळं करायचं अजिबात नाही. त्यांना सोडा. काउन्सिलर, स्कूल टीचर, आई बाबा आणि स्कूल प्रिन्सिपल त्यांना हँडल करणार. नक्कीच आणि एक मिनिट, हँडल जर नाही केलं तर त्याने अक्यूट स्ट्रेस रिएक्शन होऊ शकतो आणि आपल्याला पटकन समजत नाही आणि ते आपल्याला तर समजणार नाही, पण मोठं व्हायच्या नंतर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकतो. म्हणून आता इंटरव्हेन्शन करणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे. ती गृहीत ठरून आपल्याला इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. नक्कीच. त्यामुळे आता कुठेतरी बाजूला न टाकता हा विषय त्याच्यावरती नीट लक्ष केंद्रित करून त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर, आणि त्याचबरोबर धन्यवाद प्रदीपजी, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. थँक्यू.